बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असून तेथील सरकार या गोष्टीला छुप्या पद्धतीने पाठिंबा देत आहे। ही बाब दुर्दैवी आणि निंदनीय असून याचा कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान यावर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन बांगलादेशातील शासनास हिंदूवरील अत्याचार थांबवण्यास प्रवृत्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले। या संदर्भात बोलताना भारतीताई पवार म्हणाल्या, गेले 6 महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती अन्याय अत्याचार सुरू आहे तिथले भारतीय आज असुरक्षित आहेत आणि अशा वेळेला त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी भारतीय देश आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शनं केली आणि कलेक्टरांच्या मार्फत पंतप्रधानांना एक निवेदन पाठवलेलं आहे। कारण बांगलादेशची निर्मिती करण्यामध्ये त्यांच्यावरील अन्याय थांबवण्यामध्ये तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिराजी गांधी यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते। भारतीय जवानांनी स्वतःचं रक्त सांडून त्यांना न्याय दिलेला होता आणि म्हणून भारत जर तुमच्या न्यायासाठी स्वतःचं रक्त सांडू शकत असेल तर आमच्या भारतीय हिंदूचं रक्षण करण्यासाठी ह्या भारतातील भारतीय नागरिक इतिहासाच्या नकाशावरून बांगलादेश पुसून टाकण्याची क्षमता सुद्धा आम्हा भारतीयांच्यामध्ये आहे। या प्रसंगी सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, वैशाली जाधव, मेघा पाटील, राणी खंडागळे, शीतल पाटील, पूजा नाईक-नवरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।